आज आपण जी कन्सेप्ट बघणार आहोत ती कन्सेप्ट आहे ट्रेंड लाईन. अ ट्रेंड लाईन इज अ स्लॅन्टिंग straight line connecting two or more price points and extending into the future to act as a support or resistance line. आता ट्रेंड लाईन म्हणजे काय आहे? तर एक स्लॅन्टिंग स्ट्रेट लाईन आहे, म्हणजेच एक सरळ रेषा, पण तिरपी सरळ रेषा आहे की जी प्राइस पॉइंट टू किंवा मोर प्राइस पॉइंटला कनेक्ट करते आणि जी भविष्यामध्ये सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करते. आता इथे जर आपण बघितलं तर या ट्रेंड लाईनने 1, 2, 3, 4, 5 प्राइस पॉइंटला टच केलेले आहे. ही ट्रेंड लाईन आपण या पद्धतीने ड्रॉ केली. या ठिकाणी जर आपण बघितलं तर असं लक्षात येईल की याला आपण लो म्हणालो तर हा प्राइस पॉइंट हायर लो आहे, हा प्राइस पॉइंट हायर लो आहे, हा प्राइस पॉइंट हायर लो आहे. म्हणजे ही काय करते? हायर लो यांना कनेक्ट करत जाणारी ही ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन काय करते? फ्युचरमध्ये सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून काम करते. जसं इथे तुम्ही बघाल, प्राइस या ठिकाणी येते, सपोर्ट घेते, सपोर्ट घेते, सपोर्ट घेते आणि भविष्यामध्ये सुद्धा या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेण्याची शक्यता जास्त असते. ट्रेंड लाईनचे अजून एक एक्झाम्पल आपण इथे बघूयात. या ठिकाणी बघा, एक टच, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, अशा प्रकारे या ट्रेंड लाईनने चार्ट वरती टोटल 5 प्राइस पॉइंटला टच केलेले आहे. हा प्राइस पॉइंट आपण हाय म्हणालो तर हा नक्कीच लोअर हाय आहे, हा लोअर हाय आहे, हा लोअर हाय आहे, हा सुद्धा लोअर हाय आहे. ही ट्रेंड लाईन आपल्याला या स्टॉक मध्ये डाऊन ट्रेंड आहे असे दर्शविते आणि ही ट्रेंड लाईन भविष्यामध्ये रेजिस्टन्स म्हणून काम करते. जसं प्राइस इथे आली, रेजिस्टन्स मिळाला, डाऊन साइड, इथे आली, रेजिस्टन्स मिळाला, डाऊन साइड, रेजिस्टन्स डाऊन साइड, रेजिस्टन्स डाऊन साइड, रेजिस्टन्स डाऊन साइड, रेजिस्टन्स डाऊन साइड. या ठिकाणी आता आपण जो स्टॉक बघत आहोत तो स्टॉक आहे शक्ती शुगर आणि टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी असं आपल्याला लक्षात येईल की ट्रेंड लाईन ड्रॉ करताना आपण हा प्राइस पॉइंट, हा प्राइस पॉइंट, 4 आणि 5 या 5 प्राइस पॉइंटला टच करणारी ट्रेंड लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे. आता आपल्याला असं लक्षात येईल की याला लो म्हणालो तर हा हायर लो आहे, हायर लो, हायर लो. ही ट्रेंड लाईन शक्ती शुगर मध्ये 16 जून 2022 ते 25 नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये अप ट्रेंड होता हे दर्शविते आणि भविष्यात सुद्धा जेव्हा प्राइस या ट्रेंड लाईनच्या जवळ येईल तेव्हा इथून सपोर्ट घेऊन प्राइस वरती जाण्याची शक्यता जास्त असते. आता आपण स्टॉक बघणार आहोत जिओ फिनचा आणि टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल, पहिला प्राइस पॉइंट, दुसरा प्राइस पॉइंट आणि तिसरा प्राइस पॉइंट यांना टच करणारी जी ट्रेंड लाईन आहे ती या पद्धतीने इथे बनते. या ठिकाणी ही ट्रेंड लाईन आपल्याला हाय, लोअर हाय आणि लोअर हाय यांना टच करणारी दिसते. ही ट्रेंड लाईन आपल्याला जिओ फिन मध्ये 25 एप्रिल 2024 पासून 4 डिसेंबर 2024 पर्यंत डाऊन ट्रेंड होता असे दर्शविते आणि आपल्याला असे लक्षात येईल की ट्रेंड लाईनच्या जवळ आल्यानंतर या स्टॉक मध्ये रेजिस्टन्स क्रिएट होतोय आणि स्टॉक रेजिस्टन्स फेस करून डाऊन साइडची मुवमेंट करतोय. हा रेजिस्टन्स कसा आहे बघा, या ठिकाणी प्राइस होती, इथे आली, परत रेजिस्टन्स फेस केला, डाऊन साइड, या ठिकाणी आली, परत रेजिस्टन्स फेस करून प्राइस डाऊन साइडच चाललेली आहे. या ठिकाणी जो चार्ट आपण आता बघणार आहोत हा चार्ट आहे जय भारत मारुतीचा आणि टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी आपण बघितलं तर असं लक्षात येईल, एक प्राइस पॉइंट,
हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा अशा बऱ्याच प्राइस पॉइंटला टच करत तयार झालेली ही ट्रेंड लाईन. ही ट्रेंड लाईन या पद्धतीने ड्रॉ केली जाते आणि 17 जुलै 2017 पासून 26 जुलै 2019 या कालावधीपर्यंत हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये होता. हे आपल्याला या ट्रेंड लाईन वरनं समजते. या संपूर्ण कालावधीमध्ये या ट्रेंड लाईनने रेजिस्टन्स म्हणून काम केलेले आहे. जसे की प्राइस इथे आली, रेजिस्टन्स फेस करून डाऊन साईड, परत आली रेजिस्टन्स फेस करून डाऊन साईड, इथे आली रेजिस्टन्स फेस करून डाऊन साईड, रेजिस्टन्स फेस करून डाऊन साईड, इथे आली रेजिस्टन्स फेस करून डाऊन साईड, परत रेजिस्टन्स डाऊन साईड. या पद्धतीने या स्टॉक मध्ये आपण ही ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे. आता जो स्टॉक आपण इथे बघणार आहोत तो स्टॉक आहे HCL टेक आणि टाइम फ्रेम आहे डेली टाइम फ्रेम. या ठिकाणी जर आपण बघितलं, हा प्राइस पॉइंट, दुसरा प्राइस पॉइंट, तिसरा प्राइस पॉइंट, चौथा प्राइस पॉइंट आणि पाचवा प्राइस पॉइंट अशा सर्व प्राइस पॉइंटला कनेक्ट होणारी ट्रेंड लाईन आपण इथे ड्रॉ केलेली आहे. ही ट्रेंड लाईन आपल्याला दर्शवते की 19 मार्च 2020 या तारखेपासून 1 फेब्रुवारी 2021 या तारखेपर्यंत हा स्टॉक अप ट्रेंड मध्ये होता आणि या ठिकाणी लो, हायर लो, हायर लो, हायर लो असं फॉर्मेशन करत ही ट्रेंड लाईन तयार झालेली आहे. ही ट्रेंड लाईन सपोर्ट म्हणून काम करते. प्राइस अपसाइड गेली, इथे आली सपोर्ट घेतला, अपसाइड मोमेंटम, इथे आली सपोर्ट घेतला, अपसाइड मोमेंटम, इथे आली सपोर्ट घेतला, अपसाइड मोमेंटम, सपोर्ट घेतला, अपसाइड मोमेंटम. या ठिकाणी आता आपण जो स्टॉक बघतो आहोत तो आहे डीव्ही स्लॅब आणि टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेम आहे. हा पहिला प्राइस पॉइंट, दुसरा प्राइस पॉइंट, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा अशा प्रकारे या सर्व प्राइस पॉइंटला टच करणारी ट्रेंड लाईन आपण या ठिकाणी ड्रॉ केलेली आहे. ही ट्रेंड लाईन आपल्याला असे दर्शवते की 18 ऑक्टोबर 2021 या तारखेपासून 1 फेब्रुवारी 2023 या तारखेपर्यंत हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये होता. याला आपण हाय म्हणालो तर हा लोअर हाय, लोअर हाय, लोअर हाय आणि लोअर हाय. या संपूर्ण कालावधी दरम्यान या ट्रेंड लाईनने रेजिस्टन्स म्हणून काम केलेले आहे. जसे की प्राइस इथे आली, रेजिस्टन्स फेस केला, डाऊन साइड मोमेंटम, इथे आली रेजिस्टन्स फेस केला, डाऊन साइड मोमेंटम, इथे आली रेजिस्टन्स फेस केला, डाऊन साइड, इथे आली रेजिस्टन्स फेस केला, डाऊन साइड, रेजिस्टन्स फेस केला, डाऊन साइडची मोमेंटम केलेली आहे.